दरम्यान आज चिमुकलीवर प्राथमिक सर्जरी करण्यात आली असून तिच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश जगदाळे यांच्याकडून अधिक सखोल माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। तर काय सांगा सर, कशा पद्धतीने तिची आली तेव्हा त्याची परिस्थिती होती, आता कशी परिस्थिती? आली तेव्हा खूप त्या ठिकाणी चेहऱ्यावर तिला भाजलेलं होतं। बर्नचं टक्केवारी जी असते त्याच्यामध्ये 4 ते 5% बर्न्स आहेत। ते बर्न मिक्स आहेत, सुपरफिशियल आणि डीप अशा प्रकारचे आहेत। आले त्यावेळेला प्रकृती गंभीर अशी नव्हती, ठीक होती, म्हणजे व्यवस्थित बोलत होते। बरोबर तिचे नातेवाईक होते, त्यांनी सांगितलं की असं अशी घटना घडलेली आहे। आलेला पहिल्यांदा प्राथमिक उपचार जे असतात की जे काही करोजिव्ह तिच्या चेहऱ्यावर पडले ते पहिलं आम्ही वॉश करून घेतलं की ज्याप्रमाणे ते खोल वाढत जाऊ नये। ते प्रथम उपचार केल्यामुळे त्यांना पुढे होणाऱ्या जखमा ज्या आहेत त्या नियंत्रण आले गेले आणि मग त्यांना उपचार आम्ही या ठिकाणी सुरू केले। आमची सर्जनची टीम आहे, सिनियर डॉक्टर्स आहेत सगळे आणि प्लास्टिक सर्जन्स आहेत, त्यांच्या सल्ल्याने तिच्यावर उपचार चांगल्या प्रकारे सुरू आहेत। काय नेमकं कसली सर्जरी केली जाते तिची? कारण की तुम्ही जर सांगताय की खोलवर जखमा होऊ नये म्हणून प्राथमिक काही उपाय तिच्यावर केले का? ॲक्च्युली जो बर्न झालेला भाग असतो त्वचेचे लेयर्स असतात, वरचा आवरण जो असतो तो काळपट पडलेलं असतं, ते काढून टाकलं की त्या ठिकाणी इन्फेक्शन होत नाही। ते काढलं की त्याच्यावर कोलेजन ड्रेसिंग केलं जातं आणि मग त्याप्रमाणे सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि लवकर ती जखम भरून येण्यासाठी ती शस्त्रक्रिया असते, त्याला प्रायमरी सर्जरी म्हणतो आपण। म्हणजे आपण प्रायमरी सर्जरी केलेली आहे। सर, काय वाटतं, तिला प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता पडू शकते किंवा ही सगळी जखम जी आहे ही किती दिवसात भरू शकते, काय सांगते? आत्ताचा जो प्राथमिक जखमा ज्या आहेत ह्या सगळ्या भरून येण्यासाठी साधारण 15 दिवसाचा कालावधी जाईल तुमचा आणि त्याच्यानंतर आमच्या एकंदरीत एक्झामिनेशन फाइंडिंग आणि सगळ्यांशी चर्चा केली असता त्यामध्ये 70 ते 80% जखमा ज्या आहेत त्या आपोआप भरून घेतील आणि थोडेफार ज्या शिल्लक राहतील त्याच्यासाठी प्लास्टिक सर्जरी लागू शकते। ते 15 दिवसांत आपल्याला निश्चित कळेल। सखोल माहिती आपल्याला दिली आहे। मुलीच्या सध्या प्रायमरी सर्जरी जी आहे ती मुलीची सुरू आहे आणि यानंतर 15 दिवसात सगळे रिकव्हरी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सध्या तुर्तास आरोपी अद्यापही पोलिसांना मिळालेला नाहीये। पोलिसांनी 10 टीम पाठवलेल्या आहेत। मुलीची प्रकृती सध्या सुधारते आणि सध्या तिच्यावर उपचार देखील चांगल्या पद्धतीने केले जात आहे। प्रवरा ग्रामीण रुग्णालयात कालपासून ती मुलगी या ठिकाणी ॲडमिट आहे आणि सर्व डॉक्टर जे आहेत तिची काळजी घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, लोणी, अहिल्यानगर।